हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. चला तर मग जाऊया लग्नाला. आम्ही निघालो होतो निंबोड्याला जायला. लग्नाचं जे लोकेशन होतं ते होतं निंबादेवी संस्थान. सर्वात आधी आम्ही तिकडे पोहोचलो, थोडं फ्रेश झालो आणि फ्रेश झाल्यानंतर आम्ही ते निंबादेवीचं दर्शन घेतलं. तिकडचा हॉल प्रशस्त मोठा असल्यामुळे माझ्या मुलाला खूप मजा येत होती. तो आणि त्याचे 2 फ्रेंड्स खूप खेळले. लग्नाला टाईम असल्यामुळे आम्ही विचार केला, चला आजूबाजूचा परिसर बघू. आम्ही बघत होतो आजूबाजूचा परिसर, खूप नॅचरल गोष्टी अशा तिकडे होत्या. तिथं त्रिवेणी संगम पण होता. 3 नद्यांचं मिलन जिकडे होते त्याला आपण त्रिवेणी संगम असे म्हणतो. नंतर तिकडे पाळणा होता. त्या पाळण्यामध्ये मी माझ्या मुलाला बसवलं. त्याने खूप ते एन्जॉय केलं. नंतर मग तिकडे काही झाडं होते. झाडांना काहीतरी असं भार वगैरे बांधलेला होता. त्याला ज्याला कोणाला मुलं होत नाही, काही लोकांच्या ज्या इच्छा असतात त्याचा आपण इथं झाडाला भार बांधलेला होता. आणि जेव्हाही आपल्या इच्छा पूर्ण होतात तेव्हा तो भार सोडायला या नवस बोलायला आपल्याला तिकडं जावं लागतं. तर हे बघा माझ्या मुलाचे फ्रेंड्स कसे धावत आहेत, खूप खेळत आहेत तिकडे. त्यांना खूप मजा येते आहे. भरपूर असं एन्जॉय करत आहेत आणि तिकडे जागेची तर काही कमतरताच नव्हती. भरपूर अशी खूप मोठी लांब लांबपर्यंत खेळायला त्यांना जागा होती. मुलं खेळत असतानाच आम्हाला कळलं की तिकडे लग्न लागत आहेत. मग आम्ही तिकडे गेलो आणि इकडे लग्न लागायला सुरुवात झाली. ब्राह्मण नवरदेव नवरीला असे बोलले की अंतरपाठ थोडा वरती पकडा, जेणेकरून एकमेकांचा चेहरा त्यांना एकमेकांना दिसायला नको. हे बघा तिकडे काहीतरी लग्न लागल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि थोडे स्टॉल वगैरे बघितले. नंतर रिटर्न येताना आम्ही शनी मंदिरामध्ये गेलो, टाकरखेडला. तिकडे सर्वात आधी आम्ही शिवजीचं दर्शन घेतलं आणि शनिदेवाचं दर्शन घेतलं. तिथं महालक्ष्मी मातेची मोठी अशी मूर्ती होती, तिकडे पण आम्ही दर्शन घेतलं. तुम्ही हे शनी मंदिर बघितलं आहे का? बघितलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, हे आहे तिचे शनिदेव. खूप सुंदर असं नॅचरल गोष्टी तर बघायसारख्या होत्या. आजूबाजूचा परिसर तर खूपच छान होता. कोणत्याही आणि कुठल्याही मंदिरामध्ये आपण जर गेलो आणि तिथं शांत 5 मिनिट बसलो तर मनाला एकदम शांत होते. हे बघा, मी आणि माझा मुलगा इकडे लक्ष्मी मातेचं दर्शन करताना. हे आहे टाकरखेडचे संस्थान. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच इथं व्हिजिट करू शकतात. इथं शेवंतीची खूप सारे रोपे निघलेली होते. मी तिकडची रोपे घेऊन माझ्या घरी लावायला घेऊन आलेले. हे बघा, तिथून रिटर्न जाताना मला माझी शाळा दिसली. ही माझी शाळा, इथे माझं 5वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण झालेलं. आणि असा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, कमेंट करा.